आणि राज्यातल्या गरीब महिला वर्गासाठी मुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण ही योजना राबवली जाणार आहे। आगामी अधिवेशनात या योजनेसंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। मध्य प्रदेश सरकारनं लाडली बहना ही योजना आपल्या राज्यामध्ये आधीच अंमलात आणली आहे आणि त्याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। या योजनेअंतर्गत गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये देण्याची योजना आहे। राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। राजू, आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून ही योजना कशी महत्त्वाची आहे सरकारसाठी? ज्ञानदा, पाहतो आपण लोकसभेमध्ये जे आहे ते महायुतीला पराभव स्वीकार लागलेला होता आणि आता मोठी योजना जी आहे ते महायुती आणण्याच्या तयारीमध्ये आहे, सरकार आणण्याच्या तयारीमध्ये आहे। 2 दिवसावरती पावसाळी अधिवेशन आहे आणि अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आहे यासाठी पाहतोच्या गणेला आहे त्यांना 1200 ते 1500 रुपये महिनाकाठी देण्याची ही योजना आहे। मध्य प्रदेश सरकारने ही योजना आणलेली होती, त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात सुद्धा ही योजना राबवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे। या योजनेमुळे वर्षाकाठी राज्याच्या तिजोरीवर साधारणतः 15 ते 20 हजार कोटीचा जो आहे तो बोजा पडणार आहे। मात्र ही योजना वरिष्ठ पातळीवरती हालचाली सुरू झाल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण महाराष्ट्रातील महिला वर्ग मोठा आहे आणि तो जो आहे तो विधानसभेमध्ये कुठेतरी फायदा होऊ शकेल या अपेक्षेने जे आहे सरकार ही योजना आणताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ही योजना आणत असताना गोपनीयता मोठ्या प्रमाणावरती बाळगण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारची जी आहे ती याची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केला जातो। त्यामुळे आता येत्या अधिवेशनामध्ये ही योजना जी आहे ती आणली जाणार आहे। मात्र ह्या योजनेचा किती फायदा सरकारला होईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। धन्यवाद राजू या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।